जय शिवराय मित्रांनो. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टेपिंग घेऊन गोळा टाकून दाखवला होता आणि त्याच्यानंतर सांगितलं होतं की स्टँडिंगचा पण आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत. तर आता आपण स्टँडिंगचा व्हिडिओ सांगतो तुम्हाला कसा करायचा. स्टँडिंग गोळा भरपूर जणांना स्टेपिंग घेता येत नाही, पण स्टेपिंगनंच गोळा टाकलेला कधी पण चांगला राहील, कारण स्टेपिंगनं प्रॉपर आपल्याला मुवमेंट भेटतं आणि मुवमेंटमुळे जरी ताकद कमी लागली तर त्या आपला फोर्स जो लागतो त्याच्यामुळे आपला गोळा आउट ऑफ जातो. त्याच्यामुळे स्टँडिंग टाकण्यापेक्षा कधी पण स्टेपिंग घेतलेली चांगला आहे. पण काय काय विद्यार्थ्यांना जमत जर नसेल तर त्यांच्यासाठी तुम्हाला स्टँडिंगचं पण सांगतो मी. ही गोळा आपलं घेण्याची पद्धत सांगितली तिथंच खांद्यावर, आणि इथं प्रॉपर ह्या फळीला पाय लागला पाहिजे. आपला प्रॉपर इथं पाय लागला ना तरच आपल्याला म्हणजे प्रॉपर जर्क भेटेल बॉडी. आणि गोळा पूर्ण धरताना इथं कानाच्या पाठीमागे धरला पाहिजे आणि हाताची मुवमेंट पूर्ण खाली पाहिजे. असं जर केला का तुम्ही तर ते असा गोळा फिरायला प्रॉब्लेम येतो आपल्याला. त्याच्यामुळे जेवढा हात खाली राहील तेवढा आपल्याला चांगला आहे, कारण प्रॉपर फिरायला मदत होती आणि एकदम प्रॉपर ताकद पण लागते. त्याच्यामुळे पहिल्यांदा पाय इथं ठेवायचा. आपल्याला काय जो मुवमेंटम असेल तो मुवमेंटम घ्यायचा प्रॉपर आणि प्रॉपर दम घ्यायचा. इथं बरेच जण काय करतात, रिंगणात आले की डायरेक्ट गोळा टाकायला जातात. त्याचा काहीच उपयोग नाही. तुम्ही इथं जर टाईम घेत नसाल ना तर तुमचं म्हणजे प्रॉपर मुवमेंट बसत नाही. त्याच्यामुळे इथं प्रॉपर टाईम घेतला पाहिजे. पहिलं रिंगणात म्हणजे जेवढा आपल्याला प्रॉपर जमल टाईम घ्यायला तेवढा घ्यायचा, कारण की पूर्ण बॉडी व्यवस्थित झाली पाहिजे आणि श्वास घेतला पाहिजे. इथून श्वास घेतल्यानंतर पूर्ण बाहेर आवाज काढला पाहिजे. काय काय जण वर टाकायचं म्हणून टाकतात गोळा, तसा गोळा जात नाही, कारण जोवर आवाज निघत नाही ना तोवर बॉडीतली पूर्ण ताकद लागत नाही. त्याच्यामुळे आपण प्रॉपर ताकद लागली पाहिजे. गोळा हातातून सुटल्या सुटल्या एवढा बाहेर आवाज निघाला पाहिजे, पूर्ण म्हणजे ग्राउंडवर आवाज गेला पाहिजे, इतका आवाज आपला बाहेर पडला पाहिजे. तेव्हा पूर्ण श्वास बाहेर पडून पूर्ण झटका लागतो. आता स्टँडिंगचा थ्रो करून दाखवतो, तुम्ही ते बघा. प्रॉपर आपलं लक्ष आउट ऑफच्या रेषेकडे राहिलं पाहिजे, तर आपलं म्हणजे टार्गेट फिक्स पाहिजे आपलं. स्टँडिंगचा गोळा गेल्याच्या नंतर माझी आता मला सवय झाली त्याच्यामुळे काय वाटत नाही, पण प्रॉपर आपला गोळा इथून गेल्याच्या नंतर हे मुवमेंट झाल्यानंतर हा पाय फिरून पूर्णपणे इकडे पडला पाहिजे. बॉडीचं तोंड आपलं पूर्णपणे अपोजिटला झालं पाहिजे. पहिल्यांदा आपलं तोंड इकडे असेल ना तर पूर्ण इकडे गेलं पाहिजे आणि पूर्ण पायाचा झटका बसला पाहिजे, तेव्हा आपला स्टँडिंगचा गोळा आउट ऑफ जातो. मित्रांनो, स्टँडिंग टाकणं एवढं सोपं नाही. गोळा जेवढा आपण स्टेप घेऊन टाकू शकतो ना त्याच्यापेक्षा स्टँडिंग टाका हार्ड आहे. खूप जणांना वाटतं स्टँडिंग गोळा चांगला जातो माझा, तसं नाही. तुम्हाला स्टेपिंगची सवय नाही त्याच्यामुळे तसं वाटतंय. प्रॉपर जर स्टेपिंग घेतली ना आणि एकदा रुटीन पहिली सवय लागली ना तर एक नंबर गोळा जातो. त्याच्यामुळे प्रॉपर जमलं तर स्टेपिंगनंच गोळा टाकायला तुम्ही प्रयत्न करा, असा गोळा टाकू नका. आणि मागच्या वेळेस सांगितलं होतं मी तुम्हाला की सर्कलची आणि ह्या फळीची सवय लावून घ्या, कारण की माझ्या भरपूर मित्रांचं मी बघितलंय असं बाहेर आपण गोळा टाकतो तिथं आउट ऑफ जाते. आणि ज्यावेळेस असं फळी लावून रिंगणामध्ये येतो आपण त्यावेळेस भरपूर जणांचा 10 मार्काचा गोळा जाते, 15पैकी 10चा जातो, 10चा 12चा. तो पण कधी प्रॉपर पडत नाही त्या टाईमला, कारण फळीला दपकते पूर्ण पूर्ण घाबरते फळी असल्यानंतर. त्याच्यामुळे प्रॉपर तुम्ही लक्ष द्या की जमलं जेवढं जमल तुम्हाला तेवढं सर्कल आणि ते फळीचा वापर करूनच गोळा टाका. आणि अजून तुम्हाला काय असेल तर अजून 1-2 टाईप आहेत गोळा टाकायचे. हे असं उलटं आपण स्टेपिंग घेतो आणि ह्या मुवमेंटम पण आपण गोळा टाकतो, त्याचा पण आपण व्हिडिओ बनवणार आहोत. आणि त्याच्यानंतर आपण गोळ्याचे वर्कआउट पण टाकणार आहे. अजून 1-2 व्हिडिओ मी बनवणार आहे, त्याच्यात स्पेशल गोळ्याचे वर्कआउट असतील. त्याच्यानंतर गोळा वाढवण्यासाठी हाईट वाढवण्यासाठी अजून काय करता येईल त्याच्यासाठी भरपूर व्हिडिओ बनवणार आहोत आपण. तर आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबू. एवढ्या गोष्टी तुम्ही फॉलो करा, तुमचा 100% गोळ्यात फरक पडेल. आणि आपल्या चॅनलला फॉलो करून घ्या मित्रांनो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.